मृत्यू कधी येईल हे आपल्याला माहित नाही, कोणत्या क्षणाला आपल्याला जावं लागेल हे सुद्धा आपल्याला माहित नाही. नाथ बाबा सुद्धा सांगतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, अजून याचा किती वेळ शिल्लक आहे. हो यमदेव त्या ठिकाणी काळ आपली वाट पाहत असते. मग ऐका, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, तेव्हा काळाची एवढी पडते ना बाबा, तेव्हा आपल्याला कोणीच सोडू शकत नाही. काळाच्या तडाख्यातून आपल्याला कोणीच सोडू शकत नाही. मग ऐका, काळ आपल्याला एक दिवस नेणार आहे, एक दिवस आपल्याला मरावं लागणार आहे, एक दिवस आपल्याला संपावं लागणार आहे. पण बारीक ऐका, एक दिवस आपल्याला संपावं लागणार आहे सांगत होतो तुम्हाला. संपत असताना असं जा, आपण गेल्याच्या नंतर, आपण मेल्याच्या नंतर बाबा कुणीतरी समोर यावं. 10व्याच्या दिवशी, दशकिऱ्याच्या विधीच्या दिवशी कुणीतरी समोर यावं, माईक वरती भाषण करण्याकरता उभं राहावं. आणि उभं राहिल्याच्या नंतर आपल्या नावाच्या पुढे, आपल्या नावाच्या पुढे ज्ञानोबरायांचे, तुकोबरायांचे वचन आपल्या नावाच्या पुढे मांडावेत. आपलं जाणं असं असावं. आपलं जाणं कसं असावं सांगू. आपण चंदन पाहिलं का हो सर्वांनी? हो चंदन पाहिलं ना. बघा ऐका, पूर्वी चंदन लावायचं ठरलं तर चंदन उगाळला जायचा. कशावरती उगाळायचे? सहानेवरती उगाळायचे, बरोबर. चहानेवरती तो चंदन उगाळायचे, बरोबर आहे. चहाण घ्यायचे, उगाळणारा व्यक्ती असा हाताने घट्ट धरायचा पॅक. आता विज्ञानानं थोडी प्रगती केली, फॅक्टरी निघाल्या, मशिनरी निघाल्या, त्या चंदनाची पावडर भेटते. आता त्यात 2 थेंब पाणी टाकायचं, कपाळ लावायचं, ओके. पूर्वीच सांगतो, ते चंदन असं धरायचं आणि त्या चहाणीवरती उगाळायचं. ते चंदन जो उगाळतोय ना, त्याच्या हातानं चंदन पॅक धरले, तो चहाणीवरती असे घर 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 फिरवतोय, त्याच्या हाताला सुगंध यायचा. आणि उगाळून झाल्याच्या नंतर आपल्या करंगळीच्या शेजारच्या बोटाने अनामिकेनं चंदन घेतलं, समारीच्या कपाळाला लावलं की त्याला सुद्धा सुगंध द्यायचं. कोण? उगाळलेलं चंदन, संपलेलं चंदन, झिजलेलं चंदन. ज्यानं उगाळले, ज्यानं संपवलंय, मगाशी सांगितलं मी, ज्यानं संपवले त्याला सुद्धा सुगंध, आणि ज्याच्या कपाळाला लावले त्याला सुद्धा. झिजुनी स्वतः चंदनाने, झिजुनी स्वतः चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा. 18 वर्ष माझी वर्षाताई झिजली. 18 वर्ष, 18-19 वर्ष झाले लग्नाला, माझी ताई झिजली. पण ऐका, झिजताना सगळ्यांना सुगंध दिला, घरातल्यांना सुद्धा सुगंध दिला, आणि माझ्या गावामधील असणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा भुला भुला सुगंध दिला. कशाचा सुगंध दिला? आपल्या आचरणाचा, आपल्या विचारांचा, आपल्या उच्चारांचा सुगंध भुला भुला आपल्या सर्वांना दिला. आणि असा सुगंध देऊन झिजून झिजून गेलेली माझी वर्षाताई आपल्या सर्वांना निघून गेली, सर्वांमधून. मग ऐका, त्या चंदनासारखं आपलं जाणं असावं. ताईंचं बोलणं सांगू कसं, मी मगाशी सांगितलं कसं. भगवंत श्रीकृष्ण परमात्मा येतो ना जागेवरती. भगवंत श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले, गोकुळामध्ये वाढण्याकरता गेले, अनेक दैत्य मारले, गायी घेऊन रानामध्ये चरण्याकरता गेले. गायी वळून झाल्या, खेळ खेळले, खेळ खेळून दमले. सर्वांना कथाभाग माहिती आहे. आता दहीहंडी, सर्वांची शिदोरी एकत्र करायची, दहीहंडीचा काला करायचा, प्रसाद करायचा आहे. पण ऐका, प्रसादाच्या अगोदर, खेळ खेळून झाल्याच्या नंतर आणि प्रसादाच्या अगोदर मध्यान्नाला सगळे मंडळी, सगळे गोपाळ, भगवंत श्रीकृष्ण परमात्मा, सगळे गोपाळ, सगळे सवंगडी मित्र मंडळी एका मोठ्या झाडाखाली सावलीमध्ये विश्रांती घेण्याकरता बसली. आणि बसल्यावरती एका मित्रानं प्रश्न विचारला, हे कान्हा, हे कृष्णा, अरे तू एवढा एवढा होतास, किती 5-6 वर्षाचा होता, त्यावेळेस तू आमचं सर्वांचं संरक्षण व्हावं, सर्वांच्या काळजीपोटी तू गोवर्धन पर्वत उचलला. कृष्णा, अरे 5-6 वर्षाचा होता, गोवर्धन पर्वत उचलला. मला सांगा कशावरती उचलला? हा, बरोबर उत्तर दिलं. कशावरती? करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. तो गोपाळ काय म्हणतो कृष्णाला, अरे कृष्णा, तू लहान असताना 5-6 वर्षामध्ये गोवर्धनासारखा इतका मोठा डोंगर, इतका मोठा पर्वत एका करंगळीवरती उचलला कान्हा. मग सांग ना रे कृष्णा,
गोवर्धन पर्वत, गोवर्धन डोंगर इतका मोठा एका करंगळीवरती उचलतो आणि ही 1.5 वेताचा पावा, 1.5 वेताची बासरी वाजवण्याकरता ही 10 बोट का वापरतो? कधी विचार केला मायबाप? कधीच विचार नाही केला आपण, है की नाही? त्या गोपाळानं प्रश्न विचारला, काय गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती आणि हे 1.5 वेताची एवढी एवढी बासरी, अरे तू नुसती करंगळीच्या नखावरती जरी फिरवली असती ना गरगर, तरी सुद्धा त्याच्यातून ध्वनी बाहेर पडला असता. मग हे 10 बोट लावण्याची काय गरज, 2 हात वापरण्याची काय गरज आहे का ना? त्यावेळेस भगवंत श्रीकृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर ऐका सर्वजण. एवढं हे उत्तर जरी आपण घरी घेऊन गेलात ना आजच्या प्रवचनातून, हे उत्तर जरी अंतकरणावरती असं कोरून ठेवलं ना, मी म्हणेल आजचं प्रवचन सार्थकी झालं. भगवंत श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, गोपाळांनो ऐका, अरे मला माझी ताकद, माझं बल मला रणांगणावरती दाखवायचं होतं, म्हणून एका करंगळीवरती गोवर्धन, आणि मला आपल्या माणसांमध्ये प्रेम सांभाळायचं होतं, आपुलकी सांभाळायची होती, जिव्हाळा सांभाळायचा होता, भाव सांभाळायचा होता, म्हणून हे 10 बोट वापरले. त्याच कारण आहे. गोपाळांनो, हे माझ्या मित्रांनो, भगवंत श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, गोपाळांनो, हे माझ्या सवंगड्यांनो, अरे ज्या ज्या वेळेस इथून शब्द बाहेर पडतो ना, माझ्याकडे पहा, इथून श्वास बाहेर पडतो, या मुखामधून श्वास शब्द बाहेर पडतो ना, वाक्य बाहेर पडतं ना, ते वाक्य बाहेर टाकण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करून वाक्य बाहेर टाकत चला. कारण बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा, बारीक वाक्य ऐका, बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं वाक्य कधीही अतिश्रेष्ठ असतं. येते लक्षामध्ये? अजून एक वाक्य ऐका, हृदयामध्ये कोरून ठेवा हे वाक्य. शस्त्रापेक्षा शब्दाला जास्त धार असते मायबाप. शस्त्रापेक्षा, हत्यारापेक्षा शब्दाला जास्त धार असते. शस्त्राला झालेली जखम, शस्त्राला झालेली इजा, शस्त्राला झालेला घाव कालांतराने भरून निघतो मायबाप, परंतु शब्दाने झालेली जखम, शब्दाने झालेला घाव मरेपर्यंत शिल्लक राहतो मायबाप, मरेपर्यंत शिल्लक राहतो. म्हणून बोलून झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा विचार करून बोला, विचार करून बोला. आपल्या शब्दाने कुणाचा अंतकरण दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्या गोपाळांनो, माझ्या सवंगड्यांनो, हे भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. आणि ते बोलणं माझ्या वर्षात आईला समजलं, बोलणं कसं असावं हे माझ्या वर्षात आईला समजलं, म्हणून आपला सर्व ग्रामस्थ आपली पंचकृषी आज हळहळ करते. सगळी पंचकृषी दुःखित झालेली आहे. कशानं? माझ्या ताईचं माझ्या आपल्या नगळे परिवारामधून जाणं झालं. आणि एक वाक्य सांगेल शेवटचं मायबाप, माझ्या येते लक्षात, माझी वेळ झालेली आहे, येते लक्षात. शेवटचं एक वाक्य सांगेल. जोपर्यंत मायबाप आहेत ना बापू हो, तोपर्यंत फक्त मायबापा समेत राहत चला, मायबापा समेत राहत चला. इतकीच हात जोडून मी तुमच्याकडे मागणी मागेल, याच्या व्यतिरिक्त काही मागणार नाही बेटा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, मी नेहमी सांगत असतो, मी बाकीच्या कीर्तनकार प्रवचनकारांसारखं व्याख्यानकारांसारखं म्हणणार नाही तुम्हाला मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगत असतो, नका करू सेवा, काही फरक नाही पडत. कारण आमचे आजोबा मला सांगायचे, दादा माझे आजोबा 105 वर्ष जगले बाबा. हो, आता पाठीमागच्या 4 वर्षापूर्वी आमच्या आजोबांचं जाणं झालं. माझे आजोबा मला बाबाच म्हणायचे पहिल्यापासून. म्हणायचे, बाळा बाळा, हे बाबा, हे बघ, कोण्याच म्हाताऱ्या मायबापाला असं वाटत नाही, बारीक आहे का, कोण्याच म्हाताऱ्या मायबापाला असं वाटत नाही की माझ्या लेकरांना सगळे कामधंदे सोडावे आणि आमचे हातपाय दाबत बसावे. वाटतं बाबा माझ्या समोर सगळे तुम्ही अधिकार संपन्न माणसं बसलात, व्यक्ती बसलात, असं कोणत्या म्हाताऱ्या मायबापाला वाटतं का हो माझ्या लेकरांना सगळे कामधंदे सोडावे, आमचे हातपाय दाबत बसावे? असं कधीच वाटत नाही. एकच अंतकरणामध्ये वाटतं. काय सांगू? आमच्या आजोबा मला सांगायचे, म्हणे, अरे परिस्थिती नसताना माझा मुलगा मला जन्माला आला, माझ्या पोटी मुलगा जन्माला आला, परिस्थिती नसताना, किंबहुना पेढे वाटण्याची माझी परिस्थिती नसताना गावभर मी साखर वाटून आनंद व्यक्त केला, गावभर साखर वाटून मी आनंद व्यक्त केला. या उघड्या डोळ्यानं माझ्या लेकराला मी पाहिलं, माझे डोळे भरून आले, मला अंतकरणाला आनंद झाला, आनंद अश्रू वाहून आले माझ्या डोळ्यामध्ये. हो, माझ्या डोळ्याला आनंद झाला. परिस्थिती नसताना साखर वाटून गावामध्ये आनंद व्यक्त केला. फक्त आता इच्छा शेवटची एकच आहे, शेवटची इच्छा एकच आहे. काय इच्छा आहे? ज्या डोळ्यानं, उघड्या डोळ्यानं लेकराला जन्माला घेताना, जन्माला आल्यानंतर पाहिलं, अंतकरणाला आनंद झाला, अपेक्षा एकच आहे,
ज्या वेळेला हे डोळे बंद होतील ना, ज्या वेळेला हे डोळे बंद होतील ना, त्यावेळेस माझ्या लेकरानं फक्त माझ्या समवेत असावं, माझ्या जवळ असावं. एक वाक्य सांगतो ऐका. एक बाप 4-4 पोरांना पोचण्याची धमक ठेवतो, एक बाप 4-4 पोरांना पोचण्याची धमक ठेवतो. पण या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल भाऊसाहेब, 4-4 पोरं एका बापाची वाटणी करून राहतात बाबा, वाटणी करून राहतात. म्हणून एकच अपेक्षा व्यक्त करतो, जोपर्यंत आपले जिवंत मायबाप आहेत ना, तोपर्यंत फक्त आणि फक्त मायबापाच्या समेत राहत चला. फार काही नाही लागत मायबापाला, 2 वेळेचा चहा आणि 2 वेळेचं जेवण, याच्या व्यतिरिक्त काही लागत नसतं. हीच खरी आदरांजली आमच्या वर्षाताईला ठरेल. किंबहुना आमच्या वर्षाताईंच्या जाण्यानं माझ्या निगळे परिवारावरती आमच्या सरपंच साहेबांनी मला सांगितलं मगाशी तुमच्या समोर बोलताना, ते स्वप्नील महाराज म्हणजे वेगळ्या गावचे किंवा वेगळ्या परिवारातले नाही, मी हिवरे पठारचाच आहे. आता या मंडळीने मला दत्तकच घेतलेला हो, मला दत्तकच घेतलेला आहे. म्हणून माझी एकच प्रार्थना असेल, पिता परमेश्वर भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या जवळ, आई वर्सोबाईच्या चरणाजवळ, माझ्या औदुंबरेश्वराच्या चरणाजवळ एकच प्रार्थना असेल की माझ्या ताईच्या जाण्यानं माझ्या निगळे परिवारावरती, या हिवरे गावावरती जे काही दुःखाची शोककळा निर्माण झाली, दुःखाची पोकळी निर्माण झाली, ही पोकळी भरून काढण्याचं सामर्थ्य माझ्या दयाघन पिता परमेश्वरानं माझ्या परिवाराला देवो. माझ्या ताईंचे 2 मुलं असतील, त्यामध्ये तुषारदादा, भरतदादा, हो पती विलास शेठ असतील, त्याचप्रमाणे सासू सासरे. मगाशी सांगितलं बालपणामध्ये मायबाप जाऊ नये, तारुण्यपणात पत्नी जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये सून किंवा मुलगी जाऊ नये. हे दुःख या ठिकाणी परिवारावरती झालेलं आहे. हे दुःख कमी करण्याची ताकद पिता परमेश्वरानं देवो परिवाराला, एवढं बोलतो. आणि माझी झालेली सेवा माझे गुरुवर्य डॉक्टर जयवंत बाबा बोधले बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. माझी झालेली सेवा माझे गुरुवर्य प्राध्यापक केदारेश्वर बाबा जाधव बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये राहत असताना सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकण्याचा योग आला, म्हणून सद्गुरु जोग महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आपल्या भागाचं वैभव स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे असतील, आमचे चुलत आजोबा वैकुंठवासी लक्ष्मण बाबा दातखेडे बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. औदुंबरेश्वराच्या चरणावरती, आई वर्सुबाई मातेच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देत असताना एक विनंती करतो की सर्वांनी हातानं टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. अवधूत